कसं काय यवतमाळकर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे यवतमाळच्या दुर्गादेव्यांचं आगमन म्हणजे यवतमाळ नवरात्र 2024 आगमन सोहळा। या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळमध्ये जेवढे मोठे मोठे मंडळ आहेत त्या सर्वांचा आगमन सोहळा ऍड केलेला आहे। जसा बालाजी दुर्गा उत्सव मंडळ, मा एकविरा दुर्गा उत्सव मंडळ, त्यानंतर मित्रांनो जय हिंद चौकातली दुर्गादेवी आणि जे आहे सिंधी कॅम्पची महाराणी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये ऍड केलेली आहे। सोबतच जे आहे मोहाफाटा म्हणजे मोहा हे गाव आहे आपल्या यवतमाळवरून धामणगाव रोडला जाताना धामणगाव रोडवरती गाव आहे मोहा म्हणून आणि तिथली सुद्धा एक खूप मोठी आणि भव्य अशी रॅली निघाली ती सुद्धा रॅली आपण ऍड केलेली आहे। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पासपोर्ट अजून जर माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलाय कारण खूप सारे लोक आहे ना व्हिडिओ पाहत आहे पण माहिती का चॅनलला सबस्क्राईब नाही करताय। आपल्याला 40,000 नाही तर 35,000 तरी सबस्क्रायबर या वर्षी कंप्लीट करायचे म्हणून प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि या व्हिडिओला लाईक करा। कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कसा कोणत्या टॉपिकवर पाहिजे आणि हो उद्यापासून तुमच्यासाठी यवतमाळ नवरात्री दर्शनाचे व्हिडिओ येणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करणे आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करणे विसरू नका। जास्त वेळ न करता चला आपल्या व्हिडिओकडे। तर मित्र व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत आपल्या यवतमाळची सगळ्यात मानाची देवी। जोपर्यंत आठवडी बाजारातली देवी बसत नाही तोपर्यंत आपल्या यवतमाळमधली कुठल्याच देवीच्या विराजमान केल्या जात नाही म्हणजे तिची स्थापना केल्या जात नाही। म्हणून आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले पाहणार आहोत यवतमाळच्या महाराणीचं आगमन, यवतमाळच्या आईचं आगमन। तर मित्र हो हा व्हिडिओ पूर्ण पहा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र विसरू नका। तर चला आपण बघूया यवतमाळच्या आईची पहिली झलक। यवतमाळच्या आईचा मानाच्या देवीचा आपण आगमन सोहळा पाहिला। आता आपण पाहणार आहे जय हिंद चौकातली जी दुर्गा उत्सव मंडळ आहे त्या देवीचा आगमन सोहळा। तुम्हाला दिसत असेल इथे जे पथक लावण्यात आले होतं आणि या पथकाद्वारे ज्या देवीचा आगमन सोहळा झाला होता। मित्र हो त्यानंतर आर्नी रोडवर आलो होतो आणि तिथे आपल्याला दिसली सिंधी कॅम्पची महाराणी। बहुतेक असंच काही या मंडळाचं नाव आहे, जर माझं चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये करेक्ट करावं। आणि इथली जेव्हा रॅली होती ना ती पण खूप जास्त सुंदर होती म्हणून इथून जो आहे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि या रॅलीचा आनंद घ्या।
आता आपण पाहणार आहोत यवतमाळमधील सगळ्यात मोठ्या मंडळांपैकी एक बालाजी दुर्गा उत्सव मंडळ येथील बालाजी मंडळाच्या दुर्गादेवीचा आगमन सोहळा। बालाजी दुर्गा उत्सव मंडळाचा जे आहे आगमन सोहळा पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत मा एकविरा दुर्गा उत्सव मंडळाचा जे आहे ना आगमन सोहळा। त्यानंतर मित्र आपण पाहणार आहोत जय भवानी दुर्गा उत्सव मंडळ मोहा येथील दुर्गा उत्सव मंडळाचा हा जे आहे आगमन सोहळा। इथे मित्र हो लेझिम पथकापासून जे आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे आहे इथे पथक वगैरे सुद्धा होते आणि बँजो वगैरे सुद्धा होते। तर हा होता मित्र आपल्या यावर्षीच्या आगमन सोहळ्याचा शेवटचा जो आहे मंडळ।